विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास हायकोर्टाची तुर्तास स्थगिती। मतविभाजन टाळण्यासाठी आपण महाविकास आघाडीसोबत जायला तयार। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। संधी न दिल्यास एकटा लढेन, तेव्हा टीम बी म्हणत माझ्याकडे बोट दाखवू नका, जलील यांचा इशारा। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची अजित पवार आणि फडणवीसांसोबत बैठक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा अजेंडा गुलदस्त्यात। महाविकास आघाडीच्या उद्याच्या महाराष्ट्र बंद संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी Z+ सुरक्षा। केंद्राच्या Z+ सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केलाय। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा, अशोक चव्हाणांचा महाविकास आघाडीला सल्ला। बदलापुरातील घटनेचं राजकारण न करण्याचंही आवाहन। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच सुरू। विधानसभा निवडणुकीपूर्वी 4 भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा। ठाकरे गटानं भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध। राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। हिंदू संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बंदचं आवाहन। नाशिकमध्ये आज दुपारी महिला सशक्तीकरण कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। तपोवनातील मोडी मैदानावर कार्यक्रम होणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार। शेतकरी आत्महत्येची प्रात्यक्षिकं आज वर्षावर दाखवणार, तुपकरांचा इशारा। अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज इंदापूरमध्ये। सुनील तटकरेंसह इतर नेतेही उपस्थित राहणार। भीमा नदीवरील नूतन पुलाच्या कामाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन होणार। बारामती MIDCतील चंदूकाका सराफ अँड सन्सला जय पवार यांनी भेट दिली। ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। मुंबईतल्या वरळीमध्ये अमोल मिटकरींचे भावी उमेदवार असे बॅनर झळकले। वरळीमध्ये घड्याळवाला आमदार विजयी व्हायला हवा असा उल्लेख। त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार गट वरळी मतदारसंघावर दावा करणार का, याकडे लक्ष। मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून विधानसभेच्या 2 जागांसाठी उमेदवार घोषित। चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांच्या नावाची घोषणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज यवतमाळ जिल्हा दौरा। सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार। निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। अमित ठाकरे निवडणूक लढणार की नाही याबाबत अजून निर्णय नाही, मात्र निवडणूक लढलेच तरी गुपचूप लढणार नाही, राज ठाकरेंचं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर। अमित ठाकरे यांनी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। यवतमाळच्या वणीमध्ये दौऱ्यादरम्यान मुक्कामाला असताना शेजारच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळण्याचा आनंद घेतला। चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांची बैठक संपताच मनसेच्या 2 गटात हाणामारी। सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत चंद्रप्रकाश बोरकर समर्थक आणि सचिन भोयर समर्थक यांच्यामध्ये हाणामारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या 2 गटात राडा। शिक्षक भीमराव मुंडे यांची राज्य सचिव गोविंद उगलेंना मारहाण। परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल। 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणी नागरिकांची तक्रार। कोल्हापूरच्या शिये गावात 10 वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या। जवळच्या नातेवाईकांनाच अत्याचार आणि हत्या केल्याचं उघड। आरोपीला 5 तासात अटक। बदलापूर घटनेची बारामतीच्या दौंडमध्ये पुनरावृत्ती। मळदमधील शाळेमध्ये शिक्षकाकडून 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार।
साताऱ्यातल्या आश्रमामध्ये मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघड. आश्रम चालक महिला आणि तिच्या प्रियकराला अटक. कराडमधील टेंबू गावातील निराधार आश्रमातली घटना. मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरात मुलींचा बळजबरीनं व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला मनसे नेते मनोज चव्हाण आणि स्थानिकांनी चोप दिला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी. एफआयआर दाखल करायला दिरंगाई झाल्याबद्दल संताप व्यक्त. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचाही इशारा. बदलापुरातील चिमुरडींवरील अत्याचार प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल कराव. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. बदलापूर घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसैनिकांनी मुंबईच्या शाळांमध्ये सुरक्षेची पाहणी केली आहे. सुरक्षेसंबंधी आवश्यक उपाययोजना न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही दिलाय. बदलापूर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अंधेरीतल्या सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावा. शाळेमध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावं. भाजप नेते मुर्जी पटेल यांची पोलिसांकडे पत्राद्वारे मागणी. राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्यामध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. बदलापूर प्रकरणातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या बदलीचे आदेश. निलंबन केल्यानंतरही ठाण्याहून मुंबई शहरात बदली केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित. बदलापूरमधल्या 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या कडेगावमध्ये कॅन्डल मार्च. आमदार विश्वजित कदम यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं उघड. प्रवास न केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटासाठी कंडक्टर्सवर दबाव. राज्यातील 82 पोलीस निरीक्षकांना बढती. विविध प्रकरणांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना बढती देण्यात आल्याची माहिती. राज्यात 2 महिन्यात पोलिसांची 70% भरती प्रक्रिया पूर्ण. 11,956 पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यासही सुरुवात. गणपती आधी म्हणजेच 31 ऑगस्टपासून चिपी पुणे विमानसेवा सुरू होणार. फ्लाय 91 विमान कंपनीची शनिवार रविवार विमानसेवा उपलब्ध असेल. मुंबईमध्ये ऑगस्टमधल्या तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक. काल 33.7 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईकर उकाड्यानं हैराण. मुंबईत उद्यापासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता. पुढचे 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्यानं शेतीचं नुकसान. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाची हजेरी. महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, रोहा तालुक्यात सकाळपासूनच पाऊस. अकोल्यातल्या अनेक गावांना पावसानं झोडपलं. अकोट तालुक्यातील खारपाण परिसरात शेतीचं मोठं नुकसान. सोयाबीन, कपाशीच्या पिकांवरचं कीटकनाशक आणि खतं वाहून गेली. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात पावसामुळे अनेकांची शेती पाण्याखाली. कपाशी, सोयाबीन, तूर पिकाचं नुकसान. लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. सततच्या पावसामुळे जमीन ओली राहिल्यानं सोयाबीनचं नुकसान. येलो मोझॅकमुळे सोयाबीन उत्पादक चिंतेत. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील मस प्रकल्प ओव्हरफ्लो. त्यामुळे खामगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटला. म्हाडातील घराच्या लॉटरीसाठी अर्ज करताना 2018 नंतरचं डोमिसाईल अपलोड करणं आवश्यक. म्हाडाचे मुख्य माहिती आणि संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांची माहिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी संशयित अर्शद खानच्या अडचणीत वाढ. अर्शद विरोधात स्थानिक न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीकडून अर्शद खानला पैसे मिळाल्याचा संशय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.